प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावना व्यक्त करणारी स्पृहा जोशीची ही कविता. आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरून, आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरून, आणि दुःख ठेवली आहेत अश्रूंखाली झाकून. मन काही बाही जेव्हा सांगू काही पाहतं, मन काही बाही जेव्हा बोलू काही पाहतं, गप काही बोलशील तर त्याला टाकते सांगून. हाय, नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना. आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. आणि आज माझ्या छोट्याशा बागेमध्ये बघा किती सारी फुलं उमललेत. गुलाबाची पण आहेत आणि मोगऱ्याची सुद्धा. मोगरा तर एकदम बहरलाय. इतकी सारी फुलं मिळाली ना, काल मी पोस्ट टाकलेली, तर 2-3 दिवस एवढी फुलं येत आहेत ना, आणि हे बघून इतकं छान वाटतंय मनाला ना. एवढ्या साऱ्या कळ्या आलेल्या ना, आणि एके दिवशी संध्याकाळी त्या सगळ्या हळूच उमलल्या. आणि हे सगळं बघून मन इतकं आनंदून गेलं ना. खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती आनंद असतो ना. तर आजचा आपला विषय तोच आहे की साध्या सोप्या गोष्टींनी आपलं आयुष्य कसं सुंदर बनवता येईल. कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की आपणच भगवान आहे, म्हणजे आपल्याशिवाय काहीच चालणारच नाही, सगळ्या गोष्टी आपण स्वतःच केल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं. म्हणजे बाहेरून भाजी आणण्यापासून ती घरातली सगळी कामं करण्यापर्यंत आपण स्वतःच करायला पाहिजे असा आपला अट्टहास असतो. म्हणजे मी माझं स्वतःचंच सांगते की मी आता माझ्या वयाच्या 40मध्ये आहे, आणि जेव्हा मी 30मध्ये होते ना, म्हणजे तेव्हापासूनच मला ही सवय होती की सगळ्या गोष्टी आपण स्वतः करायच्या, स्वतः धावून धावून सगळ्या गोष्टी करायच्या. हे करायचे, ते करायचे, ते पण मीच करणार, हे पण मीच करणार. आणि अशामध्ये झालं काय की मी खूप थकून जायला लागले, आणि मग त्याचा परिणाम माझ्या हेल्थवर सुद्धा झाला. आणि त्याच्यानंतर मला समजलं की हे सगळं आपणच करायला पाहिजे असं काही नाही. काही गोष्टी या दुसऱ्यांवर सुद्धा सोडून द्यायला येता आल्या पाहिजेत. किंवा कधी कधी मनाची सुद्धा अशीच अवस्था असते बघा. हिच्याकडे मोठं घर आहे, माझ्याकडे नाही. हिच्याकडे मोठी गाडी आहे, माझ्याकडे नाही. तिच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे नाही. मला हे हवंय, मला ते हवंय. मन असं ना सतत काही ना काहीतरी त्याला हवंच असतं. पण असं केल्याने काही मिळत नाही, स्वतःला मनस्ताप मात्र होतो. त्याच्यामुळे आपल्याला झेपेल किंवा आपल्याला पूर्ण करता येतील अशी स्वप्न बघावीत. उगीचच खूप मोठ्या स्वप्नांच्या मागे लागून आपल्या आयुष्यातला जो आनंद आहे ना, तो खराब करू नये. तर आपला आनंद कशामध्ये आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. आणि एवढी सगळी फुलं मिळाली, माझ्या सगळ्या देवांना मी ती वाहिली. आणि शिवाय विठ्ठल रखुमाईला तर फुलांचा मी अभिषेकच घातला जणू. इतकं छान वाटतं ना. मी नेहमी याच्यावरती व्हिडिओ टाकत असते. विठ्ठल रखुमाईला फुलं वाहिलेली मला खूप आवडतात. आपण नेहमी स्वतःला जरी सांगत असलो ना की मी हॅपी आहे, मी आनंदी आहे, मी मोटिवेटेड आहे, पण कधी कधी काय होतं की स्वतःला कधी कधी ना उगीचच निराश वाटतं, उगीचच डिप्रेशन येतं. म्हणजे आपल्याला स्वतःला पण समजत नाही की असं का वाटतंय. अशा वेळेला ना सरळ बाहेर कुठेतरी जाऊन यायचं. त्यासाठी जास्त पैसे खर्च करायची गरज नाही. आपल्या जवळपास सुद्धा खूप सारी अशी ठिकाणं असतात जिथं आपण जाऊ शकतो. आणि आज मी आलेली आहे रामवरदायिनीच्या मंदिरात. आणि विशेष करून जेव्हा आपण एखाद्या मंदिरात वगैरे जाऊन येतो ना, तेव्हा आपोआपच आपल्या मनातील जी निगेटिव्हिटी आहे ना, ती दूर होते आणि आपल्याला खूप फ्रेश वाटतं. आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा बघा किती सुंदर आहे ना. मन आपोआपच फ्रेश होऊन जातं. निसर्ग आहे ना खूप मोठा जादूगर आहे. त्याच्यामध्ये ना आपल्याला आनंदी करण्याची खूप मोठी शक्ती असते. थोडा वेळ असं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आलं ना की खूप छान वाटतं. स्वतःला आनंदी ठेवणारी अजून एक गोष्ट म्हणजे आपल्यालाच माहिती असायला हवं की आपल्याला आयुष्याकडून काय हवंय. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आम्ही जेव्हा 10वीत होतो तेव्हा आमचे एक सर यांनी आम्हाला सांगितलेलं की घरी जाऊन आहे ना, जिथं तुम्ही अभ्यास करत असाल तर तिथं व्हाय लिहायचं, म्हणजे WHY व्हाय. तर तेव्हा काय आम्हाला एवढं कळालं नाही, पण आम्ही सरांनी सांगितलं म्हणून तसं केलं. तर व्हाय का लिहायचं, तर जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास न करता इकडे तिकडे कुठे फिरत राहाल, परत घरी याल आणि अभ्यासाला बसाल, तेव्हा तुम्हाला तिथे दिसेल व्हाय मी काय हे अभ्यास सोडून बाहेर फिरत राहिलो, असं काहीसं त्यांनी तेव्हा सांगितलेलं. म्हणजे काय की जेव्हा आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो ना, तेव्हाच आपल्याला उत्तरं मिळतात. हे आता मोठं झाल्यानंतर समजलं. मला माझ्या आयुष्यात काय करायचंय हे आपल्याला खूप आधी कळालं ना, तर खूपशा गोष्टी असतात ना त्या सोप्या होऊन जातात. पण हे एवढं सोपं नसतंय. आपल्याला काही गोष्टी आहेत त्या वयानुसारच समजत जातात. जसे जसे मोठे होऊ तसतशा आपल्याला त्या चुका समजत जातात. पण एक करायचं की जेव्हा आपल्याला आपली चूक समजली ना, तेव्हा ती लगेचच दुरुस्त करायची. आयुष्य आणि जगणं सोपं करणारी अजून एक गोष्ट म्हणजे कमीत कमी वस्तूंचा संग्रह करणे. मला ही गोष्ट खरंच खूप उशिरा कळाली. कारण काय असतं बघा, आपण ना खूप साऱ्या वस्तू घेत जातो. इतका म्हणजे घरामध्ये सुद्धा आपल्या बायकांना तर आवडच असते. घरामध्ये खूप सारी भांडी घ्यायची आणि कपडे तर विचारायलाच नको. ही गोष्ट आवडली, ती गोष्ट आवडली, आपण घेत जातो.
आणि त्या गोष्टींचा परत एवढा पसारा होतो ना, की तो आवरता आवरताच आपण थकून जातो. कुठेतरी मी एकदा छानशी ओळ वाचलेली, आवरता येणार नाही एवढा पसारा करूच नये माणसाने, घरामध्ये सुद्धा आणि मनामध्ये सुद्धा. म्हणजे काय, मनामध्ये जर विचारांचा खूप पसारा झाला की खूप गुंता होतो आणि मग त्याच्यातून बाहेर पडताना आपल्याला खूप त्रास होतो. तसंच घरातल्या पसाऱ्याचं सुद्धा आहे. खूप जास्तीच्या गोष्टी घरामध्ये आणून ठेवल्या ना, की त्या साफ करण्यामध्येच आपला खूप जास्तीचा वेळ जातो. म्हणजे काय, लेस इज मोअर हे अगदी खरं आहे. म्हणजे जेवढ्या कमी गोष्टी ना, तेवढंच आपण जास्ती हॅपी राहू शकतो. म्हणजे आता तुम्हीच बघा, सकाळचा आपला गृहिणींचा सगळा वेळ आहे ना, तो फक्त आणि फक्त पसारा उचलण्यामध्ये जातो की नाही? म्हणजे काय, लेस इज मोअर हे अगदी खरं आहे. म्हणजे जेवढ्या कमीत कमी गोष्टी ना, तेवढं आपलं आयुष्य अगदी सोपं होऊन जातं. आणि जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली ना, तेव्हापासून मी माझ्यामध्ये बदल केला. उगीचच जाईल तिथं शॉपिंग करणं सोडून दिलं किंवा आपल्याकडे खूप सारे ॲप्स असतात, ते आपण बघत राहतो, की ही गोष्ट मला आवडली, ती गोष्ट मला आवडली आणि मग त्या गोष्टी आहेत ना, आपण विश लिस्टमध्ये टाकत जातो बघा. Amazon किंवा Flipkartच्या ॲपवरती आपण कितीतरी गोष्टी बघा कार्टमध्ये ॲड करून ठेवलेल्या असतात. पण ते आपण सगळ्याच घेणं आपल्याला होतं का? नाही होत. का माहिती आहे का? कारण इतक्या सगळ्या गोष्टी आपण तिथं जमा करून ठेवलेल्या असतात, की त्यातली कुठली घ्यायची हेच आपल्याला समजत नाही आणि त्या मग घेणं राहून जातं. तेच आपण एखादी दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायचीच आहे असं म्हणून घेतली ना, तर ती घेऊन होते. मला स्वतःला ना घर सजवण्यासाठी वस्तू घ्यायचं खूप प्रचंड वेड होतं. म्हणजे मी एखाद्या प्रदर्शनामध्ये गेली ना, तर पहिल्यांदा मी घर सजवण्यासाठी इथे काय आहे ते बघायची. हे घे, ते घे, अशा छोट्या-छोट्या गोष्टी घेत राहिलं ना, की मग काय व्हायचं ना, त्या गोष्टी साफ करण्यामध्येच ना खूप जास्तीचा वेळ जायचा. मग आता मी ह्या गोष्टी घेणं बंद केलंय. फक्त एकच अजून एक मला सवय आता लागून राहिलेली आहे, की जेव्हा कधी मी बाहेर नर्सरीमध्ये जाते ना, तेव्हा मात्र एखादं तरी झाड घेतल्याशिवाय मला तिथून यावंसंच वाटत नाही. पण ठीक आहे, म्हणजे हा एक चांगला छंद आहे आणि त्यातून मला आनंद पण मिळतोय आणि शिवाय जास्ती पैसे पण खर्च त्याच्यावर होत नाहीत. आयुष्य सोपी करणारी अजून एक सगळ्यात मोठी सवय आहे, ती म्हणजे मनाला लावून न घेणे. कारण आयुष्यामध्ये ना आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनाला लावून घेत असतो आणि त्यामुळेच आपण नेहमी दुःखी असतो आणि मग स्वतःलाच त्रास करून घेत असतो. म्हणजे काय बघा, की आपण दुसऱ्यांसाठी एवढ्या गोष्टी केलेल्या असतात, पण ना लोकं त्याची व्हॅल्यू करत नाहीत, त्यांनी त्याची कदर ठेवत नाहीत आणि मग आपल्या स्वतःला खूप त्रास होतो, की मी या व्यक्तीसाठी एवढं केलं, पण तिला त्याची व्हॅल्यूसुद्धा नाही आहे. म्हणजे ना लोकं खूप कृतज्ञ असतात. आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी चांगलं केलेलं आहे याची जाणीवसुद्धा ठेवत नाहीत. म्हणजे जोपर्यंत गरज असते ना, तोपर्यंतच ते आपला फायदा करून घेतात आणि एकदा त्याची गरज संपली ना, की मग ते आपल्याला विचारत सुद्धा नाहीत आणि या गोष्टीचा त्रास आपल्या मनाला होत राहतो. पण या गोष्टीचा त्रास करून घेऊन काहीच फायदा नसतो, कारण त्या व्यक्तीला त्याची जाणीवसुद्धा नसते. त्यामुळं जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करतो ना, तर नंतर त्या गोष्टी विसरून जायचं. आपल्या हातून एक चांगलं काम घडलंय असं समजायचं आणि आपल्या आयुष्यात आपण आनंदी राहायचं. त्या गोष्टी सोडून द्यायच्या, मनाला लावून घ्यायच्या नाहीत. आणि आपण एवढे चांगले वागत असतो ना, तरीसुद्धा बघा लोकं आपला इतका द्वेष करतात, आपल्या पाठीमागे बोलतात. तर अशा लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण लोकं काय बोलतात याच्यावरून त्यांची व्हॅल्यू कळते, आपली नाही. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत सुद्धा ना लोकं इतकी स्वार्थीपणा करतात आणि जेलसी, ग्रुपिझम या सगळ्या गोष्टी बघून आहे ना, इतकी पहिली म्हणजे चिडचिड व्हायची ना, पण नंतर आता मात्र मी माझ्या मनाला ट्रेन केलंय. मी या असल्या गोष्टी मनाला लावून घेतच नाही. आणि खरं सांगते तेव्हापासून आयुष्य खूप सोपं झालं. खरं तर ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यात काही ना काहीतरी चांगलं केलं असेल ना, तर त्यांच्याप्रती आपण नेहमी कृतज्ञ राहायचं असतं. या कृतज्ञतेची ना खूप मोठी जादू असते. जेव्हा कधी एखाद्या गोष्टीबद्दल आपण थँकफुल असतो, म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा, देवाशी सुद्धा, आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्यासाठी चांगलं केलंय त्यांच्याशी आणि स्वतःची सुद्धा थँकफुल राहायचं. कारण कृतज्ञ लोकांना, ज्यांनी दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवलेली नसते, अशा लोकांना कधीही समाधान मिळत नाही. भले ते आयुष्यात काहीही कमवू देत, पण जे मानसिक समाधान असतं ना, ते मात्र कधीही मिळत नाही. याउलट जे लोकं दुसऱ्यांविषयी थँकफुल असतात ना, त्यांना आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद, मानसिक आनंद असतो ना, तो मिळतो. अजून एक गोष्ट म्हणजे ना, लोकांना खूप जास्तीची सवय असते कंपॅरिझन करायची. म्हणजे आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी सतत करत राहायचं. म्हणजे ना, आपल्याकडे जे काही आहे ना, त्यामध्ये कधीच कोणीच खुश नसतो. दुसऱ्यांच्याकडे जे काही आहे, ते मात्र आपल्याला हवं असतं. म्हणजे आता सोशल मीडियामुळे ना, हे तर प्रमाण जास्तीच वाढले. म्हणजे स्टेटसला वगैरे आपण बघतो, लोकं कुठे फिरायला जातायत, कोणाची काय मजा चालू आहे, कोण काय करतंय आणि हे सतत बघण्यामुळे ना, आपल्याला स्वतःला ना डिप्रेशन वाटायला लागतं, की असं वाटतं सगळे एन्जॉय करतायत आणि फक्त मी एकटीच काही एन्जॉय नाही करत आहे. पण आपण हे विसरून जातो, की ह्या गोष्टींचा खरा त्रास होतोय कुणाला. आयुष्य सोपं करणारी अजून एक गोष्ट म्हणजे सॉरी म्हणणं.
म्हणजे आपण जिथं खरंच चुकलोय असं आपल्याला वाटत असेल तर आपण तिथल्या तिथं सॉरी म्हणायला हवं. त्या सॉरीमुळे मनं जुळतात, माणसं एकमेकाशी जोडली जातात आणि खूप काही गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि ना नेहमी एकमेकांशी संवाद व्हायला हवा. कधी-कधी छोटे-छोटे गैरसमज असतात आणि त्यातून एकमेकांशी बोलणं बंद केलेलं असतं. पण जेव्हा आपण असं स्वतःहून बोलतो ना, तेव्हा कळतं की लोकं आपल्याला वाटतात तेवढी पण वाईट नसतात. त्यामुळं अधूनमधून नात्यांमध्ये संवाद हा व्हायलाच हवा. हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर तसं मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप खूप आवडतात. काही कमेंट तर इतक्या छान असतात, माझ्या मनाच्या अगदी जवळ असतात आणि मी रोज एक कमेंट घेईन असं म्हटलेलं होतं. तर आजची आपली कमेंट आहे विद्या यांची. त्यांनी मला मोगऱ्याच्या फुलांचा व्हिडिओ टाकायला सांगितलेला आणि शिवाय त्या म्हणतायत की तुमचे व्हिडिओ रोज रुटीन व्हिडिओ टाका. आम्हाला खूप आवडतील बघायला आणि तुमच्या छान कवितासुद्धा आवडतील ऐकायला. तुमचे व्हिडिओ पाहून खूप पॉझिटिव्ह वाटतं. तर मला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघून, वाचून खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि तुमच्या सगळ्यांचे असेच प्रेम राहू देत. प्लीज कमेंट करत राहा. आणि हो, आता जाता-जाता लाईक करायला विसरू नका. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.